आणि इराणने जागतिक तेल पुरवठा रोखला तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। तेल पुरवठ्यात खोडा घातला तर असा हल्ला करू की इराणला भविष्यात डोकं वर काढणं कठीण होऊन बसेल असं ट्रम्प यांनी म्हटलंय। युद्धाचा जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होऊ देणार नाही असंही ते म्हणाले। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांना अमेरिकन नौदल सुरक्षा देईल असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान तेल पुरवठादार देशांवर काही निर्बंध असतील तर ते हटवण्यात आलेत असंही ट्रम्प यांनी जाहीर केलंय। इराणची राजधानी तेहरानवर अमेरिकेने मोठा हल्ला केलाय। अमेरिका आणि इस्रायलनं तेहरानवरती प्रचंड बॉम्ब वर्षाव केलाय। तेहरानच्या पूर्व भागात रहिवासी भागावरती हल्ला करण्यात आलाय आणि 40 जण या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्याचं कळतंय। इराणमधील युनेस्कोच्या हेरिटेज साइट्सही मोठं नुकसान झालेलं आहे। आखाती युद्धाचा कच्च्या तेलाला फटका बसल्यानं आता G7 देशांनी राखीव कच्चं तेल उपलब्ध करण्याची तयारी केली आहे आणि त्यानुसार 400 दशलक्ष बॅरल कच्चं तेल बाजारात आणलं जाऊ शकतं। हे जवळपास 6320 कोटी लिटर इतकं तेल असेल। त्याचवेळी कच्च्या तेलाची वाहतूक नियमित करण्यासाठी अमेरिका देखील विशेष नियोजन करतेय। त्या अंतर्गतच इराणच्या खर्ग बेटांचा ताबा घेण्याची तयारी अमेरिकेने केली आहे। या बेटांवरती इराणचा मोठा तेल साठा आहे। G7 देशांचा राखीव साठा आणि खर्ग बेटांचा ताबा हे एकमेकांना पूरक असेल असं सांगितलं जात आहे। आखाती युद्धाचा भारतावरही विपरीत परिणाम झालेला आहे। देशात अनेक भागात गॅस तुटवडा जाणवू लागलाय आणि त्यामुळे उद्योगांना मोठा फटका बसतोय। घरगुती गॅस पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे। घरगुती गॅस बुकिंगसाठी 21 दिवसांऐवजी आता 25 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे।